मग तुमचा अमित शहा झोपलाय का? दिल्लीमध्ये सुद्धा फक्त अहंकारापायी तुम्ही 700 शेतकऱ्यांचा जीव घेतलेला आहे कसायांनो. ह्या तरुणाईनी हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त वाहिलेला आहे. तोच तरुण आहे, भगतसिंगांचा वारसा असलेला ह्या देशात तरुण आहे. छत्रपती शिवाजी राजांचा वारसा लाभलेला तरुण या देशात आहे. नामर्द नाही तो. अरे साले, तुमचे मंत्री पदन तुमच्या सिक्युरिटीना भोसडीच्या बाजूला राहणार हे ना तुम्हाला पळवून मारतील, पळवून पाहणार नाही तुम्ही कुठला मंत्री आहे. साला तुला झेड सिक्युरिटी आहे की काय आहे? हे तरुण आहे. जय हिंद. मी इंजिनियर तुषार उमाळे. नीटच्या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे या देशातल्या 20-22 लेकरांनी आत्महत्या केली आणि म्हणून अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सोनम वांगचुक यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्याला प्रतिसाद म्हणून देशभरातले लक्षावधी विद्यार्थी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. आणि ते सहभागी झाल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की 20 तारखेपर्यंत जर सरकारने चर्चेचा आमच्यासोबत प्रस्ताव नाही ठेवला किंवा चर्चा नाही केली तर 20 तारखेला आम्ही संसद भवनाकडे म्हणजे पार्लमेंटवरती आम्ही मोर्चा नेणार. हे सरकारला माहिती होतं. सरकारने काय केलं? सरकारने आंदोलन हुंगलंच नाही, प्रतिसादच दिला नाही. आणि मग 20 तारखेला जेव्हा हे लक्षावधी विद्यार्थी आपल्याच सरकारला, आपण स्वतःच निवडून दिलेल्या घटनात्मक सरकारला जाब विचारण्यासाठी सनदशीर मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा घेऊन जातात, त्या मोर्चामध्ये या विद्यार्थ्यांना, या देशाच्या भविष्याला दिल्ली पोलिसांनी अक्षरशः कुत्र्यासारखं मारलं. आणि त्या आंदोलनामध्ये जे पोलीस सहभागी झाले होते त्यातील अनेक लोकांना बॅचेस नव्हते, अनेक लोक पोलिसांचे कपडे घालून होते, अनेक लोकांना पोलिसांचे कपडेच नव्हते, त्यांच्या दाढ्या वाढलेल्या, म्हणजे कुठल्याही प्रकारे ते पोलीस वाटत नव्हते. म्हणजे एका विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते पोलिसांच्या संगनमताने, पोलिसांच्या सोबत हातात दांडके घेऊन त्या लहान लेकरांना मारत होते. 15 वर्षाच्या मुली, 16-17 वर्षाचे मुलं, मुली सुद्धा. हे जे लोक घुसले त्याच्यामध्ये हे मुलींना मारत होते. त्यांचे डोके फोडले, त्यांना नको त्या ठिकाणी स्पर्श केले, नको त्या ठिकाणी दांडक्याने, आपल्याला माहितीये कुठेतरी अशा विचित्र ठिकाणी ते टोचत होते विद्यार्थ्यांना, तरुणांना. कशासाठी? आंदोलन करतात म्हणून. त्यांनी बसेस फोडल्या होत्या, त्याने तुम्हाला मारलं होतं आधी. ते तर सनदशीर मार्गाने चालले होते. तुम्हीच तिथे ट्रकवरून दगड आणले, तुम्हीच त्या ठिकाणी जुन्या फुटलेल्या पोलिसांच्या गाड्या पोलिसांनी आणून ठेवल्या दाखवण्यासाठी की बघा या आंदोलनकर्त्यांनी फोडल्या म्हणून. आणि ह्या सरकारचे नेते हे सगळ्या विद्यार्थ्यांना आतंकवादी, दहशतवादी, चीनचे एजंट, आणि त्याला फॉरेन फंडिंग आहे, त्यांना ISI त्यांना ट्रिगर करत आहे, अशा प्रकारचा भंपकपणा, अशा प्रकारचा प्रचार देशभर करत आहे. आणि मग जर का समजा या आंदोलनाला जर समजा चीनचा पाठिंबा आहे किंवा चीनच्या पाठिंब्याने ISI ने ट्रिगर केल्यामुळे किंवा फॉरेन फंडिंगमुळे आंदोलन सुरू आहे, मग तुमचा अमित शहा झोपलाय का? गृहमंत्री काय करतोय त्याला माहिती नाही? आणि जर असं समजा सामान्य लोकांनी म्हटलं असतं, तिराईत लोकांनी म्हटलं असतं तर ठीक आहे बाबा, ते असंच बोलतात. पण सरकारमधल्या आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी असं म्हटलेलं आहे की त्याला चीनचा पाठिंबा आहे, त्याच्यामध्ये बाहेर देशातील शक्ती सगळे लोक इन्व्हॉल्व्ह झाले आहेत. मग करा अटक अभिजित दिपकेला, करा अटक तुम्ही सोनम वांगचुकला, करा आरोप सिद्ध. ते तुमच्याकडनं होणार नाही, कारण साला तुम्ही खोटं बोलायला बसतात. तुम्हाला ते आंदोलन बदनाम करायचं आहे. का बदनाम करायचं आहे? काय आडवा येतोय तुमच्या? अरे बाबा, जबाबदारी एक निश्चित व्हायला पाहिजे की नाही? ज्या वेळेला या देशामध्ये लाल बहादूर शास्त्री रेल्वे मंत्री होते तेव्हा रेल्वेचा अपघात झाला म्हणून लाल बहादूर शास्त्रींनी रेल्वे मिनिस्टर पदाचा राजीनामा दिला होता. तिथे का लाल बहादूर शास्त्री रेल्वे चालत नव्हते? आणि मग जबाबदारी कोणाला घ्यावं लागेल, निश्चित करावं लागेल ना. आणि मग या देशातले लक्षावधी जर विद्यार्थी म्हणतायत की आम्हाला हा शिक्षण मंत्री नकोय, काय आडवं येतं नरेंद्र मोदींचा या देशात? इथे अहंकार, फक्त इगो, मैं नहीं झुकूंगा. त्या दिल्लीमध्ये सुद्धा फक्त अहंकारापायी तुम्ही 700 शेतकऱ्यांचा जीव घेतलेला आहे कसायांनो. आणि आता या देशातल्या विद्यार्थ्यांचं, लहान लेकरांचे, त्या तरुणाईचा जीव घ्यायला बसलात तुम्ही. अरे बोला ना, चर्चा करा ना त्यांच्यासोबत, विचारा ना, या ना पुढे तुम्ही. ही काय पद्धत आहे यार?
म्हणजे आपल्याच देशातल्या विद्यार्थ्यांना, आपल्याच देशातल्या तरुणांना सरळ देशद्रोही म्हणायचा, आतंकवादी म्हणायचा. तो बावनकुळे तो म्हणतो की तिकडे ट्रक भरून दगड आणले. तो सदाभाऊ खोत तो म्हणतो की तिकडे हे विद्यार्थी आतंकवादी, दहशतवादी आहेत. अरे चाललंय का तुमचं? अरे याच तरुणांनी, याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला सरकारमध्ये बसवलं ना. आम्हीच होतो ना तरुणाई 2014 मध्ये तुम्हाला मतदान करणारी आणि सरकारमध्ये बसवणारी. ह्याच मतदारांना तुम्ही आतंकवादी म्हणणार? अबे हे ना सत्तेची मस्ती ना तुमच्या डोक्यात जी गेली आहे ना ती काढा. सत्ता सर्व सदा काळ राहत नाही. तुम्ही काय सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाही. राजकारण तुमचं तुमचं होत राहील, तिकडे झक मारा तुमच्या राजकारणाची. काय करायचं तुम्हाला? पण जर ह्या देशातले विद्यार्थी, ह्या देशातला तरुण जर रस्त्यावर उतरत असेल, तुम्हाला प्रश्न विचारत असेल, तुमची जबाबदारी आहे त्यांना रिस्पॉन्स करणे. तुमची जबाबदारी आहे चर्चेतून मार्ग काढणे. तुमची जबाबदारी त्यांना आतंकवादी म्हणणे, देशद्रोही म्हणणे, चीनचे एजंट म्हणणे, ISI फंडिंग घेणारे लोक म्हणणे, ही जबाबदारी नाही तुमची. यासाठी आम्ही तुम्हाला तिकडे निवडून नाही दिलं भामट्यांनो. आणि ही तरुणाई जर तुम्ही काय या देशाचा नेपाळ व्हायची वाट बघताय का? खुदा ना खास्त जर असं झालं ना, अरे साले तुमचे मंत्रीपद, तुमच्या सिक्युरिट्यांना भोसडीच्या बाजूला राहणार. हे ना तुम्हाला पळून मारतील, पळून पाहणार नाही तुम्ही कुठला मंत्री आहे. साला तुला झेड सिक्युरिटी आहे की काय आहे? हे तरुणाई आहे. ह्या तरुणाईनी ह्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्त वाहिलेला आहे. तोच तरुण आहे. भगतसिंगांचा वारसा असलेला ह्या देशात तरुण आहे. छत्रपती शिवाजी राजांचा वारसा लाभलेला तरुण या देशात आहे. नामर्द नाही तो. तुम्ही किती दिवस अन्याय करणार आहात? किती दिवस मुस्कटदाबी करणार आहात? किती दिवस लोकांना आतंकवादी, दहशतवादी आणि पाकिस्तान प्रेमी म्हणणार आहात? बाउन्स बॅक तो हो का? उत्तर तर तुम्हाला मिळणार. आज नाही मिळेल, उद्या नाही मिळेल. तुमच्या भक्तीमध्ये लोक किती दिवस राहतील? आणि म्हणून सुधरा. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा भारतीय जनता पक्षाचेच पंतप्रधान होते. तेव्हा सुद्धा आंदोलन झाले, तेव्हा सुद्धा तरुणाई, मुलं, विद्यार्थी, शेतकरी, कामगार रस्त्यावर तेव्हा सुद्धा आले. तर त्यांनी सुद्धा कधी असं त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये असलेल्या लोकांनी, तेव्हाच्या नेत्यांनी, राजनाथ सिंग असेल, सुषमा स्वराज असतील, त्यांनी कधी लोकांना आतंकवादी, देशद्रोही वगैरे काय आधी पाकिस्तान धार्जिनी म्हटलं नाही. आणि तुम्ही सरळ देशद्रोही म्हणता कोणाला? हे तुम्हाला खूप महागात पडणार, लक्षात ठेवाल. आणि म्हणून सुधरून जा तुम्ही. मस्ती जी आहे ना तुमच्या डोक्यात गेलेली ना, ती सत्तेची मस्ती डोक्यातून काढा. अरे तो हिटलर ना तुमच्यापेक्षा जास्त शक्तिशाली होता. पूर्ण देश त्याने कंट्रोल केलेला होता. तुमच्यापेक्षा जास्त प्रसिद्ध होता. 45 मध्ये ना असा डोक्यात ना गोळी घालून मेला तो. मरावं लागलं त्याला. आणि तुम्ही काय तुमच्या गर्भवती लावता रे? हा देश काय मूर्ख नाही. तुम्ही सदा सर्व काळ कोणाला भ्रमिष्ट नाही करू शकत. ही नशा उतरणार धर्माची, ही जातीवादाची, ही धर्माची नशा उतरणार आणि लोक राष्ट्र म्हणून एक दिवस एकत्र येणार. तो दिवस तो दिवस तुमचा या देशाच्या राजकारणातला शेवटचा दिवस असेल, लक्षात ठेवा. जय हिंद.